हाय मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा. तर फायनली आज आपण निघत आहोत तिरुपतीसाठी, तिरुपती बालाजी. आणि फायनली आपण रेडी वगैरे झालेला. हा बघा आपला लगेज इकडे रेडी आहे सगळं. आणि निखिल इथे बसला आहे. तर आपण आत्याकडे आलेलो आहे गोरेगावला. तर कुठे जायचं असलं सगळ्यात पहिले आत्याकडे यायलाच लागतं आपल्याला. गोरेगावला आपण मनालीला गेलो तेव्हा पण आत्याकडे चालतो. आणि बघा मागे आत्या आहे. तर आता आपली ट्रेन आहे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून. तर इकडनं आपल्याला जायला लागणार आहे तिकडे. तर लेट्स गो, जाऊया. काय सीन आहे ते तुम्हाला दाखवतो रस्त्यातच. खूप एन्जॉय करणार आहोत. तर ब्लॉगला एंडपर्यंत नक्कीच बघा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मजा येणार आहे सिरीजमध्ये. आपण फर्स्ट टाईम चाललो आहे साऊथला. बघू आता काय कसा एक्सपिरियन्स असते ते. मित्रांनो फायनली निघालेलो आहे आपण. आणि आता कॅब येत आहे आपली. बुक केले कॅब बघा. आणि इकडे बसल्यात आम्ही. आत्या बघा फुल जरा टेन्शनमध्ये आहे. निखिल पण टेन्शनमध्ये आहे. फक्त मीच एकटाच खुश आहे कारण मला खूप एक्साइटमेंट झाले फिरायची. लेट्स गो. आता कॅब आलेली आहे फक्त 500 मीटर. फायनली मित्रांनो निघालेलो आहे आपण बघा. कॅबमध्ये बसलेले आहेत. मोबाईल का कैसा लगता है ना, एक टाइम टीवी नहीं तो क्या चलेगा. आता मोबाईल शिवाय काहीच नाही ना. मोबाईलची आदत पडले तर काय. अभी वो सीधा वो हाईवे से ऊपर से भी जा सकते हैं या तो नीचे से भी. मौका मिलेगा नहीं तो आज ट्रैफिक नहीं, आज वो है ना छुट्टी का दिन है. पोचलेलं आहे फायनली आपण लोकमान्य टिळक टर्मिनसला. सध्या आता जाऊया आतमध्ये. बाहेरच आहेत. समोर बघू शकता तिकडे आहे. समोरून गेटमधून आपण एंटर होऊया आतमध्ये. आता कोण कोण आहे? खूप जण आहेत बाबा, 70 जण आहेत. पण आता ते 80 जण 80 जण आहेत. कोण किती ओळखीचं आहे ते पण नाही माहिती मला. फक्त दिनेश अंकलला एवढं माहिती आहे. बघूया आता. मनोज अंकल आहे. हां बघा मित्रांनो पोचलेलो आहे आपण लोकमान्य टिळक टर्मिनसला. खूप जास्ती पण रश नाही. चांगलं आहे. चला बघा मित्रांनो दिनेश अंकल आलेले आहेत. अरे तर ट्रेन यायला अजून 1 तास आहे. तर आपण इथे बसलेलो आहे मस्त आरामात. बघा निखिल आहे साईडला. इथे आत्या आहे समोर. आपली ट्रेन आहे 6:30 वाजता ट्रेन आहे. आपण कसं म्हणजे लवकर आलं तर चांगलं वाटतं. खूप रश आहे स्टेशनवर कारण खूप साऱ्या ट्रेन इकडनंच जातात ना, त्यामुळे खूपच रश आहे. बघा मित्रांनो ट्रेन लागलेली आहे. ही समोर दिसते ही ट्रेन आहे. आणि S2 आपला कोच आहे. चला चाललेलो आहे आपण आता पुढे. कोणची सीट आहे ना कुठे आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो. 12163 ट्रेन नंबर आहे. हे बघा पब्लिक बघा कशी प्लॅटफॉर्मवरच झोपलेली आहे पब्लिक. ह्या लोकांच्या ट्रेन लेट असतील त्यामुळे. आपण जाऊया. आपली ट्रेन लागलेली आहे. आणि तुमची बचत पूर्णपणे सुरक्षित व निर्भूक ठेवा. मित्रांनो आपली ट्रेन निघालेली आहे आणि चाललेलं आहे आपण आता फायनली तिरुपती बालाजीला. ट्रेनचा नेक्स्ट स्टॉप आहे. पोचलेलो आहे आपण नेक्स्ट स्टॉपला आणि कल्याणला पोचलेलो आहे असं वाटते मला. बघूया आता काय आहे. तर निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. एक गोष्ट चांगली आहे का पाऊस थांबलेला आहे. कल्याण इकडे पण खूप सारी पब्लिक चढणार आहे बघा. कंटिन्यू
aquí te vamos a decir la tocante. ¿Me dio el nombre? नहीं मुझे याद नहीं है इसके लिए तर सध्या कर्जत स्टेशनवर आपली ट्रेन थांबलेली आहे कारण इंजन चेंज होते. समोर बघू शकता इंजन आहे. आता इंजन चेंज होणार आहे त्यामुळे ट्रेनने हॉल्ट घेतलेला आहे. तर असं काय कर्जत स्टेशन बघा. इट्स टाईम फॉर डिनर. आणि एवढे आम्ही अमीर आहेत त्या चांदीच्या प्लेटमध्ये जेवणार आहेत आम्ही बघा. दिनेश अंकल आहेत. मी एकटाच जेवणार. हां नाही आम्ही सगळे चांदीच्या प्लेटमध्ये जेवणार आहे. आता सगळ्यांना आता सर्व करणार आहे. आपण जेवूया मस्त आणि मग डिनर करून थेट आता झोपूया कारण अंधार झालेला आहे. तर रात्री तर काय तुम्हाला दाखवू नाही शकत. मग सकाळी थेट भेटूया सकाळी. ओके आता फर्स्ट ऑफ ऑल आपण डिनर करूया. स्वागत आहे. आणि मॉर्निंग तर चला लेटच झाले. मॉर्निंग गेटवर उभा आहेत आपण बघा. तर बघा सगळे नाश्ता वगैरे करून इकडे मस्त गप्पा शप्पा करायला लागल्यात. आपली मंजिल भी थोडी दूर आहे. रामगढ़ के शोले का वो है पूरा पहाड़ है. यहाँ पे ही शूटिंग हुआ था शोले फिल्म का 1972 में. रामगढ़ यहीं पे बना है. शोले का शूटिंग यहीं पे हुआ था. यहाँ पे ही बसंती को बांधा गया था. हाँ सच्ची में सच्ची इट्स रियल. मुझे भी पहले झूठ लगा. इसको अच्छा डेवलप किया है. इसकी सुंदरता और कम हो गई है. सुंदरता कम हो गई पर फिर भी अच्छा लग रहा है. फिर भी अच्छा है. आप क्या बोलना चाहोगे कसं वाटतंय? बहुत अच्छा लग रहा है. बहुत बढ़िया पहाड़ है और क्या मिलता है. ऐसा जन्नत के नज़ारे कहाँ मिलते हैं कि कश्मीर में बर्फ़ का पहाड़ है. यहाँ पे पहाड़ी पहाड़ है. बताएगा तो पिक्चर फ्लॉप जाता है. नहीं सुपर हिट. अच्छा यहाँ पे और एक बात खासियत ये है यहाँ पे जो मिस्टर इंडिया की शूटिंग हुई थी तो ऊपर जो मोगम्बो का डैम बना था तो यहाँ पे बना था. मोगम्बो खुश हुआ. और ये हमारी गीता. गीता मेरा नाम. चलती का नाम गाड़ी. चलती का नाम आज नहीं पहना है साड़ी. रात्री ना खूप मस्त झोप लागली मित्रांनो. एक नंबर आरामात झोपलेले आम्ही. सकाळ पण खूप चांगली झाली पण लेट झाली. लेट पण थेट. आता सध्या ट्रेन कोणत्या स्टेशनवर आले माहिती नाही. तुल्ली तुली हां ताडपत्री नाही काय लिहिलंय तिथे समोर वाचा. हाँ रायल चेरू. रायल चेरू एकदम रायल चेरू रॉयल स्टॅग. ताडपत्री. अरे स्टेशनचे एवढे भयंकर ताडपत्री आहे. कडप्पा आहे. हां स्टेशनचे नाव खूप भारी भारी आहेत. ताडपत्री कडप्पा अजून काय होता एक तो होता ते काय कुत्ती. नाही तो मी पहिले सांगितलेला तो कोणचा. रॉयल चेरू. हां रॉयल रॉयल स्टॅग पकड. रॉयल स्टॅग भाई खतरनाक नाव आहे स्टेशनचे.
तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे रेणीगुंटा जंक्शनला आणि अर्ध्याहून जास्ती ट्रेन तर इकडेच खाली झालेली आहे बघा समोर बघा ट्रेन खाली झालेली आहे. लेट्स गो. चला आता जाऊया. सगळे पुढे गेलेले आहेत आम्हीच मागे राहिले आहेत. फायनली वी आर ॲट नाव रेणीगुंटा जंक्शन. लेट्स गो. एक्सप्लोअर करायला जायचं आता आपल्याला साऊथ. तर इकडे जरा ना टोकनचं अर्ध्यांचं झालेलं नाही दर्शनासाठी, तर आमचं झालेलं आहे. तर आपण थेट जाऊया वरती. आणि निखिलचं टोकनचं झालेलं त्यामुळे तो दिनेश अंकलसोबत चाललेला आहे. आणि आपले डोले शोले बॉडी बिल्डर सुजित काका. लेट्स गो. खूप एन्जॉय करू आपण यावर्षी. मग फुल एन्जॉय. रेणीगुंटा गोविंदा गोविंदा गोविंदा. बघा असं काय वातावरण आहे इकडचं मस्त. अर्थ भाईची चप्पल कोणी जरी चोरी केली ट्रेनमध्ये बिचारा जरा उदास झालेला आहे. पण काय नाही, आपण आता नवीन चप्पल घ्यायला चाललेलो आहे त्यासाठी. बघूया आता कुठे भेटते तर चप्पल. ट्रेनमध्ये असे लोक असतात चप्पल चोरी करतात फोन. बट कोणचं झालं नाही, चांगलं गोष्ट आहे. पण भाईची चप्पल चोरी झाली. इथे भेटेल मला तर वाटते. वेंकटरामा गोविंदा 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 गोविंदा. ऐसा पड़ता अनेक गणपती बाप्पा का की? गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की. तर मंडळी हाय सुजित जाधव. आता आम्ही रेणीगुंटावरून भोजन करून म्हणजे अल्पावर करून आता आम्ही चाललो आहे तिरुपती मालाला. तिथून आमचं राहण्याचं हे होणार स्टे होणार आणि उद्या आमचं दर्शन होणार सकाळी 9 वाजता. हां तिरुपती बालाजीचं आम्ही उत्कृष्ट असं आमचे नियोजक आणि आयोजक यांच्या कृपेने आम्ही आज इथपर्यंत आलो आहे. आणि यांनी उभा आडवा महाराष्ट्र नाही तर उभा आडवा भारतवर्ष आम्ही फिरलो. हां यांच्यामुळे साऊथ ईस्ट वेस्ट सर्व चाललं आहे. आता पुढची टूरचं पण ते नियोजन करतील. केरलाच आहे. आणि याबद्दल आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो मनोज तिवारी साहेबांना. जय हिंद जय महाराष्ट्र. जतीनच आहे आपण एसवायला आहे आता. मित्रांनो आपण आता चेकपोस्टला पोहोचलेलं आहे. इकडे सर्वांच्या बॅगी चेक होणार आहेत कारण गुटखा तंबाखू हे सगळं इकडे अलाउडच नाही. तर इथे सगळं लगेज घेऊन आपल्याला खालती उतरायचं आहे. चेकअप वगैरे सगळं होणार आहे इथे बॅग लगेज. तर आपण आता वरती पोहोचलेले आहेत तिरुमलाला. आणि हे बघा हे बस स्टँड आहे तिरुमलाचा. इकडे आपण थांबलेलो आहे. तर बाकीचे सगळे ना तिकडे रूमची व्यवस्था करायला गेल्यात. तर आम्ही इकडेच आहे. आत्या मी दोघंजण आहेत आम्ही इकडेच. बघूया आता काय होते ते. आणि निखिल तर अजून खालतीच आहे. त्याचं अजून दर्शनाचं टोकन झालेलं नाही ना त्यामुळे तो खालतीच आहे. येतील ते पण थोड्या वेळातच. आपण आता रूमचं बघूया काय होते ते. तर मित्रांनो आपण इकडे आता आनंद हॉटेलमध्ये नाश्ता केला आहे. खूप भारी जेवण होतं. तुम्ही पण या इकडे. बघा फोटो काढत होतो पण आत्याचे फोटो काढले. आत्या बोलते माझे फोटो काढले 2-3 फोटो. खूप भारी आहे. आता जाऊया रूमवर फ्रेश वगैरे व्हायचं आहे आपल्याला. बघा बाकीचे मंडळी सगळे तिकडे आहेत. बिग अंकल ज्यांना कोणाला माहिती असेल काश्मीर ओ भाई मेरे वाव और हमारे जाने माने खिलाडी सचिन तेंडुलकर. मित्रांनो फायनली आपल्याला मठ भेटलेला आहे आणि आजचा स्टे आपला मठात असणार आहे. तर लेडीज लोकांसाठी रूम आहे वरती आणि आपण बॉईज लोक ॲडजस्ट करू शकतात पण लेडीज लोकांना लागतोच रूम. तर हे बघा असं काय हॉल आहे. हा मठाचा आहे. खूप मोठा मठ आहे.
सकाळी दाखवीन तुम्हाला बाहेरून. बघा मित्रांनो, तिरुपतीला येऊन सच्चाच दान केलेलं आहे. हाय अंकल जाम खुश दिसायला लागलेत सगळे. आणि मला बघा मी कसा दिसतोय बिफोर अँड आफ्टर तर तुम्ही बघितलाच असेल. आता असं झालं आहे फुल मस्त थंड थंड वाटते खूप. मित्रांनो सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही चाललेलो आता रूम शोधायला. आजचा दिवस पण आपल्याला इकडेच काढायचा आहे. तर बघा ही एक गाडी ही एक गाडी. सकाळ सकाळी चाय भेटला, अजून काय पाहिजे. सगळे आता चाय पितात तिथे. आम्ही झोपेतच आहेत पण आपल्याला रूम पाहिजे ना, त्यामुळे लवकरच आलेत आपण. रूम भेटल्या तर कसं आपण फ्रेश वगैरे होऊन मग त्याच्यानंतर आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे 1 वाजता. तर आपल्याला ना रूम बुक करण्यासाठी CRO ऑफिसमध्ये जायचं आहे. तर त्यामुळे ना खूप जण आपण सगळे जेवढे पण जेंट्स बॉईज होतो ना सगळे आलेलो आहे. तर आता जाऊया, तिकडे लाईन लावायला लागते, वेटिंग असते. बघूया कधी नंबर येत तर आपला. आणि बघा किती मस्त आहेत. चाललेलो आपण. हाय गाईस, वी आर ऑन द क्यू. हॅलो वी आर इन द क्यू. रूमसाठी काय काय करायला लागते बघा. मित्रांनो इकडे जर आमच्यासोबत पोपट झालं आहे. म्हणजे पोपट काय, आमचं दोघांचंच पोपट झालं आहे. आम्ही लाईनीला तर लागलेलो रूमसाठी आणि आम्हाला माहिती नव्हतं का 21 वर्षाचे असेल तरच तुम्हाला टोकन भेटेल रूमसाठी. आणि आम्ही आहेत बारके, तर आम्हाला रूम नाही भेटला. तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा. तिकडे जर तुम्ही येतील BRO काय होतं हे नाम क्या था इसका, BRO क्या था, BRO CRO सॉरी. हां तर जर तुम्ही पण आले इकडे तिरुपतीला CROमध्ये जर ते रूम बुक करायला तर 21 वर्षाचे असतील तरच लाईनीला लागा, नाहीतर छोटे पोरं अलाउड नाही आहेत. पण आम्हाला माहिती नव्हतं तरी पण आम्ही गेलो. आणि आधार कार्ड कंपल्सरी आहे, ते फोनमध्ये चालणार नाही. हां झेरॉक्स पण चालेल. नाही झेरॉक्स पण नाही चालणार. झेरॉक्स चालतंय. हां झेरॉक्स चालेल. बघू ही गोष्ट लक्षात ठेवा. आता काय काय नवीन नवीन एक्सपिरियन्स करायला भेटते. आम्ही पण आता अनुभवलं आहे, आता माहिती पडलं. आता आम्ही छोटे आहेत, नंतर जेव्हा 21 वर्षाचे होतो तेव्हा आम्ही स्वतः रूम घेऊया. ओके तर आता आपण जाऊया थेट फुल मस्त आराम वगैरे करूया. नंतर मग आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. 12 वाजता लाईनीत लागायला लागेल. 1 वाजताचं दर्शन आहे. किती टाईम लागते ते सगळं. आता तर मंदिरामध्ये तर फोन अलाउड नाही, फोन कायच अलाउड नाही. मग बाहेरूनच तुम्हाला दर्शन करून आल्यावरच ते व्हिडिओ वगैरे काढीन, ते तुम्हाला एन्जॉय करायचं. ओके लेट्स गो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी कोणी टोकन नसतील काढलेले दर्शनासाठी तर 2 महिने पहिले टोकन काढून ठेवा. कारण इकडे जे जनरल लाईन आहे ना फ्रीमधले टोकन, म्हणजे ज्यांना टोकनची गरज नाही, बाबा 30-30 40-40 तास लागतात दर्शनासाठी फक्त. तर आमचं टोकन आहे 300चं टोकन आहे, एक 500चा टोकन असतो. तर ते तुम्ही नक्कीच काढून या. निखिलचं टोकन नाही झालं आहे, त्याचं दर्शन नाही होणार म्हणून. साऊथमध्ये आलं आहे म्हणजे डोसा तर खाणं मॅन्डेटरी आहे भाई. मसाला डोसा मागवला आहे फुल मस्त. आणि अंकलनी पुरी भाजी खाली, समाप्त पण झाली. बस बस. आणि मी आता मसाला डोसा खातो बघा मस्त. आणि पुरी भाजी संपली. हां आता आमच्यातला खातील मसाला डोसा मस्त. रूमचं टोकन वगैरे घेऊन आपण पोचलेलो आहे मठात. हा बघा हा मठ आहे. वन्नमलय काय वाचता पण नाही ते नीट समजत नाही. एकतर इकडचे लँग्वेज एवढे क्रेझी आहे ना भाई, खतरनाक आहे. आम्ही इकडनं मराठीमध्ये हिंदीमध्ये बोलतो आणि ते त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलतात भाई. कॉन्व्हर्सेशन एकदम डेंजर होते, काय पण बोला भाई. फायनली आपण रेडी वगैरे होऊन चाललेलो आहे आता आपल्या दुसऱ्या रूमवर. म्हणजे जे आपण टोकन घेतलेलं ना त्या रूमवर चाललेलो आहे. तर ते मेसेज आलेलं आहे. लेट्स गो. आता तिकडे जाऊन आपण लुंगी वगैरे घालणार आहोत, फुल ट्रेडिशनल ड्रेसिंग मारणार आहोत आपण इकडची. बघूया कसं लुक येते ते. लेट्स गो जाऊया आता चला. भाई कधीपासून ना आम्ही इकडे भटकायला लागलो आहे. हे गव्हर्नमेंटचे रूमचा ना खूप मोठा लोचा आहे बाबा. कधी इकडे पाठवतील, कधी त्या साईडला पाठवतील. ANC GNC. तर आता आपलं रूम आहे ANCमध्ये. आणि आता रूम भेटलं तर ते बोलतात पावती म्हणजे जे टोकन भेटलेलं ते रिन्यू करून या. यांचे पण अलगच नखरे आहेत. तर मित्रांनो फायनली रेडी झालेलो आहे. बघू शकता कसा दिसतोय. हे बघा खालती लुंगी घातली. पकड रे दाखव कसा दिसतो.
दिसतो का चांगला अशी कैसा दिख रहा गाइस चेक करो लुक दाखव निखिलला बघा कसा दिसतोय निखिलला बघा फुल व्हाईट अँड व्हाईट तर आता जाऊया कॅमेरा तिकडे अलाउड नाही म्हणून आता रूमवरच सगळं ठेवतोय मग दर्शन वगैरे करून आल्यावर तुम्हाला संध्याकाळी जे काय फुटेज असतील ते बघायला भेटतील लेट्स गो आता जाऊया थेट आपण दर्शनाला तर फायनली आपण दर्शन घेऊन आलेलो आहे खूप चांगले दर्शन झाले अरे खूप चांगले दर्शन झाले आहे पण आय डोंट नो हे क्राऊड जमा करण्यासाठी हे लोक सगळ्यांना 2-2 तास थांबून ठेवतात हे चुकीचं आहे आम्हाला बरोबर 7 तास लागले ह्याच्याबद्दल आम्हाला आहे ना आंदोलन करायला लागलं असं वाटतं आहे आता त्याच्याबद्दल आम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊन नेता लोकांशी विचारविमर्श करू बघू पुढे काय होतं ते ना तर काँग्रेस जनता पार्टीला त्याच्याबद्दल आम्ही सांगू आंदोलन करा भूक हडताल करा 7 तास काढले 7 तास कशाला बोलतात 7 तासामध्ये काय काय होतं हा माणूस पुण्याहून रिटर्न बॉम्बेमध्ये येतो काय कळत नाही आम्ही आमचे पाय दुखतात आमचा घुटणा दुखतो तर आम्ही 1 वाजता दर्शनाच्या लाईनला लागलेले आणि आता टाइम बघा किती झालेला आहे 8:16 झालेत म्हणजे आय थिंक आम्हाला 7 तास लागले टोटल फ्रीवाले भाई फ्रीवाल्यांच्या हालत खूपच खराब आहेत आमच्याकडे टोकन तरी होते ते 300 वाले टोकन आहेत ना ते होते आमच्याकडे त्यामुळे 7 तासात झालं तर काय नाही चालते आता देवाच्या दर्शनासाठी चालते केदारनाथला आपण 12 तास काढलेले कसे तरी इकडे 7च तास लागले लेट्स गो आता जाऊया आपण थेट फोटो वगैरे काढायला खूप भारी वाटतंय एकच नंबर दर्शन झाले तर आता आपण चाललेलो आहे फोटोज काढायला फोटोज नाही पहिले फोटोज म्हणजे जरा पहिले भोजन करूया कॅमेरा जरा बॅगेत ठेवला त्यामुळे ना फोनशी व्हिडिओ काढतो बघूया चला काय होते ते दाखवतो तुम्हाला लाडू पण घ्यायचे आम्हाला प्रसाद आणि थोडीफार शॉपिंग पण करू घरच्यांसाठी एकदा मंदिराजवळ पोहोचलेले आहेत आता तुम्हाला थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स बघायला भेटतील कारण आतमधून तर फोन अलाउडच नाही भाई एवढी खतरनाक चेकिंग आहे ना खूप सिक्युरिटी टाईट आहे आणि इकडे आता पब्लिकने विश्राम करायला लागले पब्लिक बघा हे सगळे उद्याचे आहेत म्हणजे उद्या यांचं दर्शन असेल त्यामुळे ते लोक सगळे इथे रेस्ट करतात आणि 2 दिवस झाले एवढा क्राऊड आहे ना भाई खतरनाकच क्राऊड आहे मित्रांनो फायनली आपण लाडू वगैरे पण घेतलेले आहेत आणि लाडूसाठी पण बाबा एवढं कष्ट करायला लागतात ना काय सांगायचं तर आता चाललेलं आपण जेवायला काहीतरी काहीतरी खायला लागेल आता सकाळपासून काय खाल्लेलं नाही म्हणजे सकाळी तर नाश्ता केला होता पण दुपारपासून कायच नाही खाल्लेलं आहे आम्ही काय नाही खाल्लं फक्त चहा पाणी चहा कॉफी तर चाय कॉफी तर आता आपण आलेलो आहे डिनर करायला आपला म्हणजे जेवायला आलेलं आहे आमच्या अंबानींना भूक लागलेली आहे बघा वन अँड ओनली सचिन गोरेगाव के सचिन तर आता आम्ही उत्तप्पा मागवला आहे आणि फ्राईड राईस आणि निखिलनी मेंदूवडा खूप मजा येते मित्रांनो हां तर इकडे आल्यावर ना हेच खायचं बाकीचं आपल्याला ते जेवण आपल्याला पचेल तरी बाकीचं काय नाही मजा येते खूप मस्त तर जेवण वगैरे झालेलं आहे आपला आणि आपण चाललेलो आता आपल्या रूमवर निखिलनी कॅब घेतलेली आहे माझ्याकडे तर ऑलरेडी कॅप आहे उद्यापासून तीच घालणार आहोत आपण थोडं लुकसाठी चाललेलं आहे चला तर हे सगळे तुम्ही बघत आहेत ना हे सगळे रूम्स आहेत ह्यांच्यासाठी ना लाईन लावायला लागते आणि टोकन भेटते तर टोकनवर आपल्याला मॅसेज येते टेक्स्ट मेसेज जर मेसेज आलं तर आपल्याला त्या लोकेशनवर जाऊन की घेऊन आणि मग रूममध्ये जायचं तर एवढे मोठे भाई फ्लोअर आहेत ना याला दिसते का लास्टपर्यंत आणि तसंच या साईडला पण आहे बघा रूम तर एवढे सारे आहेत ना भाई खतरनाकच आणि आपला पण रूम याच्यातलाच इकडे आहे काय रे 226 ना हां रूम नंबर आहे 226 म्हणजे विचार करू शकता 400-500पर्यंत तर हे नंबर गेल्यास तेवढे रूम्स आहेत तर काय या ब्लॉगला आपण इथे एंड करणार आहोत कारण उद्या भेटूया उद्या चालूया आपण चेन्नईला चेन्नई एक्सप्रेस तर
बॅग पॅक करतो, कपडे चेंज करतो आणि गुड नाईट झोपतो. तर ब्लॉग आवडल्यास लाईक नक्कीच करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.